यानंतर वळूयात राजकीय बातमीकडे। उत्तम जानकर ईव्हीएम विरोधात दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन करणार आहेत। येत्या 25 तारखेपासून जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू करतायत। याच पार्श्वभूमीवर उत्तम जानकर यांनी आज संजय राऊतांची भेट घेतली आहे। दिल्लीतल्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन जानकर यांनी राऊतांना केलंय। या संदर्भात उत्तम जानकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, ती आपण पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर आपल्या सोबत आहेत, दिल्लीत आलेले आहेत। तुम्ही आज संजय राऊत यांची भेट घेतली, काय मुद्दा आहे? आणखीन कोणाच्या भेटी घेणार? नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून काय हेराफेरी झाल्या, प्रोग्रॅमिंग कसं झालं, मताचं ट्रान्सफर कसं झालं आणि माझ्या निवडणुकीमध्ये मतदाना दिवशी ज्या लोकांनी व्हिडिओज बनवल्या त्यामध्ये कशा पद्धतीच्या हेराफेरी झाल्या याचे पुरावे सगळे आमच्याकडे आलेले आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या रूपात आहेत? सगळे व्हिडिओच्या रूपामध्ये आहेत। आणि असाच आक्रोश मार्कडवाडीनंतर धानोरे गावाचा आणि त्याही गावांनी आपली प्रतिज्ञापत्र करून निवडणूक आयोगाकडं या ठिकाणी दिलेले आहेत। उद्या निवडणूक आयोगानं आम्ही भेटतोय। ही प्रतिज्ञापत्र आहे? हा, प्रतिज्ञापत्र आहेत, त्यांची सेल्फ अटेस्टेड सगळे आधार कार्ड जोडून दिलेले आहेत। किती आहेत प्रतिज्ञापत्र? याच्यामधनं 1,75,000 आहेत। ही एका गावाचं आहे, साधारण हे 1200। काय दिले याच्यामध्ये? की जेवढी मतं आम्ही दिली तेवढी मतं का पडली नाहीत आणि आमच्या गावाचं तुम्ही प्रात्यक्षिक घेऊन मकबूल करा, चिठ्ठीवरती करा, बॅलेट पेपरवरती करा किंवा ईव्हीएम बॅलेट ठेवून करा, पण आमच्या गावाचं समाधान करा। एखाद्या गावामध्ये मला 300 मतं दाखवलेले आहेत आणि त्या लोकांचं म्हणणं आहे आम्ही 1000 मतं टाकलेले आहेत, तर मग ही मतं गेली कुठं याचं आम्हाला प्रात्यक्षिक पाहिजे। या अफिडेव्हिटमध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यामध्ये एक वाक्यता का नाही आहे? कारण ते म्हणतात की पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही आता 23 तारखेला 1 दिवसाचं आंदोलन करतायत, पुढच्या महिन्यामध्ये जर केलं तर त्याला काय अर्थ आहे का? कारण दिल्लीच्या निवडणुका तर आता आहेत। नाही, पुढच्या महिन्यामध्ये सगळ्यांशी चर्चा करून त्यावेळी सेशन आहे 1 महिन्याचं आणि त्यावेळी सगळ्या देशभरातले UPAचे लोक इथं असतात, म्हणून ते मोठं आंदोलन होईल। हे माझं आता निषेधार्थ 1 दिवसाचं आंदोलन होईल। मी निवडून आलोय म्हणजे माझ्या पाठीमागे 3 लाख लोक आहेत, मी बसलो म्हणजे देशामध्ये त्याचं एक सत्याग्रहाचा किंवा त्या ह्याचा निषेध म्हणून जाईल। महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे का याच्यावर? त्यांना आहे, सगळ्यांशी चर्चा झालेली आहे, पवार साहेबांशी झालेली आहे, उद्धवजींशी झालेली आहे, कोर्टात कधी जाणार? राहुलजींशी जाणार। आता इलेक्शन कमिशननं नाही केलं तर आम्ही कोर्टामध्ये पुढे जाणार। बिलकुल, पुढचा मार्ग जो असणार आहे तो सुप्रीम कोर्टाचा असणार आहे। रामराज शिंदे, NDTV दिल्ली।